तर नमस्कार मित्रांनो, तर आज हनुमान जन्मोत्सव। तर हनुमान जन्मोत्सवच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर सकाळीच द्यायला पाहिजे होत्या, सकाळी लवकर गेलो मित्रांनो कामाला। निताताई काय मी नसल्यावर काय व्हिडिओ काढत नाही। निताताईच्याच नादात असते, निताताईला टाइम नसतो। हा बघा, म्हणजे हनुमान जन्मोत्सवच्या पण शुभेच्छा द्यायला टायमिंग नाही, कसं व्हायचं? नाही नाही, आहे ना सगळ्यांना हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आता बघा मस्त वेगळी गणपतीची आरती म्हणते आज पार 7:45 वाजलेत। आता पूजा चालली, जायचे मंदिरात नारळ फोडायला, मंदिरात मारुतीच्या नाही का नारळ वाढवायला जायचे, म्हणजे फोडायला असू द्या। तर चला आता आरती म्हणते गणपतीची आणि दाजी जाते तिकडे नारळ फोडायला। वरता वरता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वटी सेंदुराची, संठी घंटे माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती। जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडत मुकुट शोभोत बरा, रुंदुंचे नूपुर चंदे घागर्या। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती। जय देव तुझे प्रेमे आलिंगीन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नाम गणपती बाप्पा मोरया। बोल मांडरच्या काळबाईचं चांगले। जय बजरंगबली। देवाला मस्तपैकी चला आता मस्तपैकी आपण देवाला नारळ फोडू, आहे का नाही? मी आपल्या इथं सरस्वती काळबाई मा तुळजाभवानी सर्व भक्त देवी सर्व एका जागेवरती आहेत। जे म्हणला आपण मस्तपैकी इथं नारळ फोडून घेऊ। आणि तुम्हाला कसं काय वाटलं आपला पौर्णिमेचा आरतीचा आणि हनुमान जयंती जन्मोत्सवाचा कार्यक्रमाचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि आदेशराव घरातल्या घरात फोडा नारळ। चला वा वा वा, कुठला? तर या सर्वांनी मस्तपैकी प्रसाद खायला